हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत बार्बेक्यू विलेज, जे की वाकडमध्ये लोकेटेड आहे आणि मी करणार आहे तुमच्यासोबत त्याचा एक्सपिरियन्स शेअर. चला तर मग करूया या व्हिडिओला सुरुवात. बार्बेक्यू विलेजच्या लोकेशनला पोहोचल्यानंतर हे असा काही व्ह्यू तुम्हाला भेटतो मित्रांनो. आणि येथे तुम्हाला पार्किंगसाठी भरपूर अशी जागा आहे आणि खाली वेटिंग एरिया आहे. आणि नंतर लिफ्टने वरती गेल्यानंतर हा असा काही ॲम्बियन्स तुम्हाला पाहायला मिळतो. ॲम्बियन्स तर मला छान वाटला मित्रांनो. येथे कसल्याही प्रकारची तुम्हाला गरमी किंवा उघरट वास वगैरे येत नाही. आणि त्यानंतर मग आम्ही आमची सुरुवात पाणीपुरीने केली. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एका मुलाचं बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं आणि त्यासाठी तेथील स्टाफने गाणेसुद्धा लावलेले होते, बॅकग्राऊंड सॉन्ग लावलेले होते. त्यानंतर मी मेन्यूमध्ये कोणकोणते आयटम्स आहेत, डेझर्टमध्ये काय आहे, मेन कोर्समध्ये काय आहे, सूपमध्ये कोणकोणते सूप आहेत, ते सर्व पाहण्यासाठी मी ज्या टेबल्सवरती आयटम. बार्बेक्यू विलेमध्ये पण सेमच सिस्टीम आहे मित्रांनो, जशी बार्बेक्यू नेशनमध्ये आहे. जसे की फक्त स्टार्टर्स जे की ग्रिल्सवर येतात तेच फक्त तुम्हाला टेबल्सवर सर्व केले जातात. आणि त्यानंतर मग मेन कोर्स आणि तुम्हाला सूप चायनीज वगैरे घ्यायचे असेल तर तुम्हाला ते स्वतः उठून घ्यावे लागणार. म्हणजे सेल्फ सर्व्हिस आहे मित्रांनो. फक्त स्टार्टर्स जे की ग्रिल्सवर असतात तेच तुम्हाला ऑन टेबल सर्व केले जातात. स्टार्टर्समध्ये तुम्हाला चिकन, फिश, प्रॉन्स हे सर्व टेबल्सवर मिळून जाईल. आणि व्हेजमध्ये तुम्हाला पनीर, त्यासोबत पाईनॲपल, मशरूम असे काही आयटम्स मिळून जातील. आणि असेच टेबल्सवर आयटम्स पाहता पाहता मला एका टेबलवर जिथे की दही ठेवलं होतं त्याच्या बाजूला एका टेबलवर एक कॉकरोच दिसला. या बाबतीत मी काही मॅनेजर्सशी काही बोललो नाही, बट मी जाताना त्यांना जो हँड रिटन रिव्ह्यू असतो त्याच्यामध्ये सर्व हायजीनबद्दल तक्रार टाकली होती. तुम्ही डिशमध्ये पण पाहू शकता आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहू शकता की ते डेझर्ट्समध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल आहे. मेन कोर्समध्ये तुम्हाला खेकडा, प्रॉन्स, फिश हे सर्व आयटम्स तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यासोबतच बिर्याणी, चिकन बिर्याणीसुद्धा अवेलेबल आहे. आणि त्यानंतर तुम्हाला फ्रूट्स पण अवेलेबल आहेत, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स खाऊ शकता, सलाड खाऊ शकता. आणि हे जे काउंटर आहे मित्रांनो, इथे तुम्हाला आईस्क्रीम सर्व केले जाते. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार आईस्क्रीम घेऊ शकता. आणि आम्ही काही ड्रिंक्स मागवले होते मित्रांनो, जे की तुमच्या डिनरच्या किंवा लंचच्या प्राईजमध्ये इन्क्लुडेड नसतात. ते तुम्हाला एक्स्ट्रा परचेस करावं लागतात. त्यासाठी तुम्ही त्यांचा मेन्यू पाहू शकता. आणि हे इथलं वॉशरूम आहे मित्रांनो, जे की क्लीन आहे. आता येऊ फायनल रिव्ह्यूवर की मला हे कसं वाटलं. टेस्ट वाईज नो डाऊट ह्याची टेस्ट बार्बेक्यू नेशनपेक्षा खूप चांगली आहे आणि ॲम्बियन्ससुद्धा चांगला आहे. फक्त मला एकच इश्यू दिसला, तो म्हणजे हायजीन आणि थोडं क्लिनलीनेस, कारण की तिथे मला कॉकरोच दिसला. आणि आय होप माझ्या रिव्ह्यूनंतर ते त्याला नक्कीच इम्प्रूव्ह करतील. तर या व्लॉगमध्ये येतेच थांबू मित्रांनो. आणि जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.